या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये काँग्रेसवर अन्याय झाला असून सांगलीसारखी महत्त्वाची जागा त्यांना देण्यात आली नाही। यात शिवसेनाही वरचढ झाली असून त्याबाबत आता काँग्रेसनं विचार करणं आवश्यक आहे। काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं। आम्ही आणत नाही प्रचारांमध्ये गुंडे, काँग्रेसकडून आहेत पैशाची हांडे। लोकशाहींमध्ये कोणी प्रचारांमध्ये गुंड आणत नाही आणि गुंडांना मत मिळत नाही, उलट ते कमी होतात। शांततेनं मतं मिळतात, त्यामुळे गुंडेशाहीचा आम्ही उपयोग करत नाही। आम्ही महायुतीमध्ये जागा मागितली होती, पण आम्हाला ती मिळाली नाही। मात्र 4 पावलं मागे घेत आम्ही महायुतीसोबत आहोत। काही जागांवर वाद अद्यापही सुरू आहे, तो लवकरात लवकर मिटावा अशी अपेक्षा आहे। महायुती खंबीरपणे महाविकास आघाडीसोबत लढण्यासाठी मैदानात उतरलीये। संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही, हा चुकीचा प्रचार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं हे संविधान कोणीही बदलू शकत नाही। समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून होत आहे। दलितांना माझं आवाहन आहे की चुकीच्या प्रचाराला तुम्ही बळी पडू नये। संविधान वाचवण्यासाठी मी तिथे आहे आणि जर अशी वेळ आली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देणार, पण अशी वेळ येणारच नाही। रामदास आठवले, केंद्रीय मंत्री। भाजपा देशभरातले गुंडे प्रचारासाठी आणत आहे असा नाना पटोले आरोप करत आहेत। काय आणत आहे? भाजपा गुंडे देशामध्ये प्रचारासाठी आणत आहे असं गुंडे हो नाना पटोले आरोप केला। नाही, म्हणजे आम्ही अजिबात आणत नाही प्रचारामध्ये गुंडे, पण काँग्रेसचे अनेक येणार आहेत पैशाचे हंडे। तर गुंडांना काय आणण्याची आवश्यकता नाही। लोकशाहीमध्ये गुंडांनी मतं मिळत नाही आहेत। गुंडगिरी केली की मतं तेवढी मिळत नाहीत, का कमी होतात। त्यामुळे शांततेनं मतदान करून घेणं, शांततेनं आवाहन करणं, त्याच्यामध्ये मतदान जास्त मिळतं। त्यामुळे आम्ही गुंडशाहीचा अजिबात उपयोग करत नाही आणि काँग्रेसच्या आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही। शिर्डी जागेसाठी मी आग्रह होतो, पण शिर्डी जागा त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे एकनाथ शिंदेसोबत आले होते आणि त्यांना येताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की शिर्डी जागा त्यांना त्या देण्यात येईल, आणि त्यामुळे मला शिर्डी जागा मिळाली नाही। दुसरा विषय हा होता की त्या ठिकाणचे जे नेते होते, हे नेतेच माझ्या विरोधामध्ये असल्याची माहिती मला मिळाली। त्यामुळं मला शिर्डीमध्ये जागा मी बळजबरीनं घेऊन उभा राहिलो असतो तर माझी जशी मागे शिकार झाली अशा पद्धतीची शिकार होऊ शकत होती। त्यामुळं मी काय तिथं उभा राहण्याचा विषय म्हणजे माझा आग्रह होता तिथं उभा राहण्याचा, पण ठीक आहे, जरी जागा नाही मिळाली तरी आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्याच्या संबंधामध्ये प्रयत्न करू असं देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। राज्यामध्ये एक मंत्रिपद आहे, त्यानंतर विधानसभेला 8-10 जागा आहेत, 1-2 महामंडळाचं चेअरमन पद आहे आणि इतर ज्या समित्या वगैरे आहेत त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळं पक्षाच्या राष्ट्रीय कमिटीने ठरवलं अशा परिस्थितीमध्ये आपण निर्णय बदलणं योग्य नाही। आपण नरेंद्र मोदींच्या सोबत राहिलं पाहिजे। आज हा महाविकास आघाडीचं जे जागावाटप झालेलं आहे त्यामध्ये काँग्रेसवर अन्याय केलेला आहे। उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनी मतलब काँग्रेसच्या ज्या हक्काच्या जागा होत्या, सांगलीसारखी जागा आहे, दुसऱ्या अनेक इतर जागा आहेत, त्या जागांवर त्यांनी दावा ठोकून त्यांनी काँग्रेसवर अन्याय केलेला आहे। त्यामुळं मला वाटतं की काँग्रेसने त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि काँग्रेसने या महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं असं त्यांना आपलं आव्हान आहे। 400 पार असे म्हटलेलं आहे, मात्र विरोधक म्हणतात की संविधान बदलण्यात येणार आहे 400 पार। मला वाटतं की संविधान बदलण्याचा विषय येत नाही, हा बकवास आहे, हा चुकीचा प्रचार आहे। संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान कुणीच बदलू शकत नाही, परंतु अशा पद्धतीचा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टीकडून इंडिया आघाडीकडून होत आहे। त्यामुळे संविधान अजिबात बदललं जाणार नाही। मी दलितांना माझं आव्हान आहे की हा प्रचार अत्यंत चुकीचा आहे आणि संविधान वाचवण्यासाठी मी त्या ठिकाणी आहे। जर अशी वेळ आली की बाबा संविधान बदललं जाणार आहे तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही, परंतु संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे। संविधान हे मजबूत आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।